गाईज मध्यपाटी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मला म्हणजे खूप आजारीच होतो मी तर, कारण की ब्लॉग नव्हते. आता आज जरा बरं वाटले. आज वाजल्यात 12:36 झालेत काहीतरी. आता डायरेक्ट निघलोय एक ठिकाणी जायचं, म्हणजे माझ्यासाठी हा दिवसच चांगला आहे आणि सरप्राईजच भेटलाय मला. डायरेक्ट निघालो मी. पहिला टोल नाका पास केला, म्हणजे तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू तुम्ही राहा, तुम्हाला समजेलच मी कुठे चाललोय. तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो सर्व. चला भेटतो तुम्हाला. मेरे प्यार की उम्र हो इतनी सनम तेरे नाम. बघू शकता गाडी डिझेल टाकायला उतरलो इथं. तर माझं म्हणजे डायरेक्ट मला फोन आला, बोलतं एक म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होते आज. म्हणजे तू 2 महिने झाले त्या गोष्टीसाठी निघालेला जायला. ती आज माझी इच्छा पुरी केली आहे. जीवनदादा आणि मनीष दादा आणि माझे भाऊ त्यांनी इच्छा पुरी केलेली आहे. आता ते आम्ही तिथे त्या जागेवर चाललो आहे. सकाळी आता पोचू तरी 6 वाजेपर्यंत आम्ही पोचू तिथे. आता उतरलो आहे डिझेल टाकायला. हे बघा तुम्ही पाठी बघू शकता, ही गाडी आमची. उतरलो आहे हा पेट्रोल डिझेल टाकले आम्ही आता गाडीत. गाडीचा टँक फुल केलेला आहे. हे आमचे शेट आहेत, यांनी टँक फुल केलेला आहे गाडीचा. बघा शेट दोन मोठा दाखवून उभे राहिलेले आहेत. शेटनी गाडीची टँकी फुल केलेली आहे. तर आतमध्ये एक मासे बसलेत आपले दादा जान. नमस्कार नमस्कार. घेतला चहा वाजल्या काहीतरी 3:30 वाजायला आले. चहा प्यायला उतरलं. थंडी लागते ना, थंडी पुरी डेंजर. बघू शकता इकडं हिरो टाटा शोरूम, इकडे होडीचा शोरूम, मर्सिडीजचा शोरूम, BMW शोरूम. पुण्यात आल्यावर आता लागला म्हणजे आपण पुण्यातच आहे. तर थांबलं. व्ह्यूचा आनंद, असं पाणी पडतो ना, थंडी बी लागतं. तर आपला परेश भाई चालले पुढे आपण आते पाठी. चला जरा येऊ, जरा असाच फिरून थोडा पुढे जाऊ. तर थांबलं गाडी तिकडे, थांबवले पाठी वगैरे. चला जाता जरा पुढं, मग जरा भेटतो मला. गाईज रात्री झोपलेलो तर काही ब्लॉग बनवायला भेटलाच ना. आता उठलाय, आता 1 तासात आपण पोचू. जरा चहा प्या थांबल्या, चहा बी पिऊ, मग तुम्हाला भेटतं मला. शकता तुम्ही. आता आपण आलो कोल्हापुरात थांबलो जरा. तुम्हाला एकच मिनिट दाखवतो. साई हॉटेल, साई प्रसाद आहे हॉटेलचं नाव. आपण इथं हॉटेलला थांबली. बघा गाडी थांबवली आपण. गाडी व्ह्यू मस्त, हवा सुटली, हवा. तुला आता आपल्याला फक्त 1 घंटाच बाकी आहे. 1 घंट्याच्या नंतर आपण पोचू आपल्या लोकेशनवर. तुम्हाला तिथं पोचल्यावर सांगेल मी कुठे म्हणजे आलोय ते. कोल्हापुरात आलो तर एवढं ते हिंदीली तुम्ही समजूनच चालेल तुम्ही कुठे आलं असेल. माझ्या स्टेटस स्टोऱ्या तुम्ही म्हणजे बघत असेल तर, काही लोक बघत असेल तर त्याला समजेलच मी कोणत्या दर्शनासाठी इकडे चाललोय. एवढी पण हिंदीली आहे. तर जाऊ दे, तुम्हाला गेल्यावर सांगेन मी कशासाठी आलं. चला नंतर भेटतो. मागवली मॅगी खाऊ, मग निघू जाऊ. चला भेटतो मला.
तर आपण पोचलोय आदमापूरला. आपली इच्छा पूर्ण झालेली आहे आदमापूरला यायची. बाबा माझ्या दर्शनासाठी आपण आलेलो आहे. चला आता जाऊ रूमवर फ्रेश होऊ मग भेटू मला. चला